श्री स्वामी समर्थ. स्वामी ओम सर्वांना. बऱ्याच टाईमचे मेसेजेस आलेले आहेत. जवळपास 1000-1500 मेसेजेस फोनमध्ये पेंडिंग आहेत. आणि कालच लाईव्हमध्ये मी सुद्धा सांगितलं तुम्हाला की हजारो मेसेजेस आहेत. आणि त्यानंतर सुद्धा काल रात्रीपर्यंत तास ताई परत रिपीट पण मेसेजेस करतात की ताई गायब कुठं झाल्या, म्हणजे नक्की कुठे गेल्यात ताई, पळून गेल्या की काय. नाही, कुठं जाणार नाही, मी इथेच आहे. शक्यतो काहीतरी पर्सनल महत्त्वाचं काम होतं आणि त्या कामाला जरा वेळ लागणार होता आणि थोडंसं महत्त्वाचं आणि जरा प्रायोरिटीवर करण्याचं काम होतं. त्यामुळे मला ऑफिसमध्ये 3 दिवस येता आलं नाही आणि आले तरी माझं जे महत्त्वाचं होतं ते करून मी निघून जायचे. त्यामुळे कोणाच्याही मेसेजेसला रिप्लाय म्हणा किंवा कोणाच्याही फोनला रिसीव्ह करणे हे काल झालं नाही किंवा मी माझ्या टीममधलंही कोणाला सांगितलं नाही. कारण कसं आहे, कोणती सिच्युएशन काय असतं काय, शक्यतो तुमच्या मेसेजेसचा रिप्लाय हा मीच देते. त्यामुळे बाकीचं जे कॉलिंग मेसेजिंग आहे ते मी स्वतः करते. व्हिडिओजचं सगळं आहे ते स्वतः करते. पॅकेजिंग वगैरेसाठी आपल्याकडे टीम आहे, त्या हिशोबाने त्याचं काम होत राहतं. पण कसं आहे ना, बऱ्याच टाईमचा गैरसमज झाला जरा काल काय म्हणा 2 दिवस मध्ये की ताई रिप्लायच देत नाही. आम्ही बुकिंग्स टाकलेले आहेत, आम्ही ऑर्डर टाकलेली आहे, पण ताई रिप्लायच देत नाही आहे. आणि ताई मी नाराज झाले, मला 2 दिवस झाले 3 दिवस झाले मी तुमचा मेसेजला रिप्लाय मिळत नाही आहे, फोन स्विच ऑफ लागतोय किंवा मेसेज जरी टाकला तरी रिप्लाय मिळत नाही आहे. तर कसं असतं ना ताई, मी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करेल की कसं असतं ना, आज मी पण तुमच्यासारखी एक साधारण व्यक्ती आहे जिचे स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा काही ना काही गोष्टी असू शकतात किंवा ज्या गोष्टी ज्या आहेत त्या होऊ शकतात किंवा त्या गोष्टीकडे तिला प्रायोरिटी देणे गरजेचे आहे. हो, माझ्यासाठी माझं काम 100% 100 नाही 101% खूप महत्त्वाचं आहे. पण काम बंद नव्हतं, काम चालूच होतं. तुमच्या बुकिंग्स ज्या पडत होत्या, तुमचं पॅकिंग जे आहे ते होत होतं, त्यामुळे चालू होतं. बऱ्याच टाईमला त्यांचे पार्सल मिळाले नाही. तर त्या पार्सल मिळण्याचं कारण बघा, मागच्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हा भरपूर लॉंग विकेंड होता. हा लॉंग विकेंड असल्यामुळे काय होतं ना, कुरिअरवाली लोक जी आहेत ते पार्सल स्टॉप करून ठेवतात. कारण होळीमुळे बरेच जण सुट्टीला गेलेले असतात. त्यांचं कुरिअर ऑफिस जरी उघडं असलं तरी ते पुढे पाठवत नाही. आणि मग त्यामुळे सगळं काम जे आहे ते सोमवारपासून चालू होतं. म्हणजे शक्यतो 17 तारखेपासून, आज आहे 20 तारीख, मग 17 तारखेपासून म्हणजे मागच्या 2 आठवड्यात किंवा 2 नाही मागच्या आठवड्यात म्हणजे 13 तारखेच्या आधी त्यांची बुकिंग झाली. अगदी ज्यांची 13-14ला सुद्धा झाली, त्यांचं जर काही पार्सल असेल अजून मिळालं नसेल हरकत नाही, तुम्हाला मिळून जाईल, टेन्शन घेऊ नका. 100% तुम्हाला मिळून जाईल. आणि काय पार्सल तर अजून काल पाठवलेलं आज मिळालं, पण असंही होतं. कसं असतं, लांब जे विदर्भातले आपल्या ताई आहेत, नागपूर, अकोला, इथून आपल्याला मागवतात, सामान वगैरे आपल्याकडून मागवतात. त्यांना कसं आहे 4-5 दिवस तरी लागतात. आणि तुमचा एरिया जर का सर्व्हिसेबल नसेल तर थोडा अजून 2 दिवस लागतो. कारण मग ते रिटर्न येतं. मग बऱ्याचशा गोष्टी बघा, कुरिअरमध्ये साधं सोपं नाही आहे. आणि तुम्ही जर का त्याची बरोबरी मोठ्या अमेझॉन किंवा ह्याच्याबरोबर करत असाल तर कसं आहे ना, त्यांची टीम ही म्हणजे प्रचंड भारतभरात पसरलेली आहे. ठीक आहे. आणि त्यांचे स्पेसिफिक टीम असतात, त्यांचे स्पेसिफिक लोक असतात. त्यामुळे बरेच ताई मला बोलतात, ताई आमचं मिशोचं पार्सल येतं, आमचं फ्लिपकार्टचं पार्सल येतं, आमचं अमेझॉनचं पार्सल येतं आणि ते तर लगेच येऊन जातं. पण मी तुम्हाला सांगते, मी स्वतः मिशोवरनं मागवते. अजिबात नाही, 8-8 दिवस लागतात. त्यामुळे जाऊ द्या, ते गोष्ट वेगळी राहिली. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आपलं पार्सल जरी तुम्हाला मिळालं असेल नसेल, ट्रॅकिंग नंबरही आपण पाठवतो. बरंच ताईंना वाटतं की फोन नंबर येतो, फोन नंबर नसतो. 10 आकडी असला तर फोन नंबर असतो आणि आम्ही सांगतो की इथं फोन करा. ठीक आहे. पण ट्रॅकिंग नंबर, त्याच्या पुढे ट्रॅकिंग नंबर असं लिहिलेला जातो, तरी तुम्हाला लक्षात येत नाही. पण हरकत नाही, काय नाही, आम्ही आहे बोलायला सांगायला. त्यामुळे 4:30 वाजेपर्यंत मी कालही होते. त्याच्यानंतर मी लाईव्हही घेतला, बऱ्याच जणांना सांगितलं. कालच्या लाईव्ह नंतरही बरेचशे बुकिंग झाल्या. आजपासून मी ऑफिसमध्ये आहे, तरी सुद्धा सकाळी सगळी बाहेरची कामं जी असतात ती सगळी करून मी आता ऑफिसमध्ये तुमच्यासाठी जो आहे व्हिडिओ करते. त्याचमध्ये सगळ्यांचा गैरसमज दूर करायचा होता की मी इथेच आहे, कुठे गेलेली नाही. नाराज होऊ नका, तुम्हाला सगळ्या तुमच्या गोष्टी वेळेत मिळतील. बऱ्याच ताईंचे मेसेजेस काय आले, ताई मला अजून खूप गोष्टी घ्यायच्या होत्या पण तुम्ही ना मेसेजला रिप्लायच केला नाही, त्यामुळे मला ना आता इच्छाच नाही राहिली. असं नसतं ताई. तुमच्या मागे जर का समजा कसं असतं, कोणाच्या घरी कार्यक्रम असला, काही गोष्ट असली, 2-3 दिवस जरा उशीर होतो. आणि त्याचबरोबर प्रायोरिटीवर माझ्याही स्वतःच्या गोष्टी आहेत ज्याला वेळ देणे मला गरजेचे आहे, कारण ते माझ्या लाईफशी रिलेटेड आहे. त्यामुळे कसं आहे की थोडं जर का नाही आला रिप्लाय, थोडंसं समाधानी राहायचं किंवा थोडंसं जरा पेशन्स वाढवा. मी सगळ्यांना काय सांगत असते की तुमच्यातली सकारात्मकता, तुमच्यातला पेशन्स हे वाढवा, कारण ह्याने तुमचं स्वतःचं नुकसान नाही पण फायदाच होणार आहे. त्यामुळे थोडंसं बघा, पैसे दिले म्हणून त्याचं काय, आम्ही कोणाच्याही 1 रुपयाला सुद्धा ठेवत नाही. बऱ्याच जणांनी बुकिंग्स केलेल्या आहेत, त्यांचे कन्सल्टेशन बुकिंग्सला सुद्धा त्या पोस्टपोन झालेल्या आहे. 15 तारखेनंतर ज्यांनी बुकिंग मागितली होती त्यांना स्वतःला बऱ्याचशांना मी डिले केलेला आहे थोडंसं, कारण काही प्रायोरिटीवर गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि खरंच त्या महत्त्वाच्या असल्यामुळे मला
त्या मिस करता आल्या नाही. त्यामुळे हरकत नसावी सगळ्यांनी. आता बघा गुढीपाडवा येणार आहे, गुढीपाडव्यासाठी खूप भयंकर गोष्ट मी तुमच्यासाठी आणलेली आहे. एक तुमच्या सर्वांसाठी, आरोग्यासाठी, धनधान्यासाठी एक अप्रतिम गोष्ट आणलेली आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांनी आता मस्त असं भारी व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि हे करून ठेवायचं आहे, कारण पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला एकूण एक गोष्ट, सुंदर माहिती, उपाय, वस्तू एकूण एक सगळं व्यवस्थित सांगणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, ताई इथेच आहे. अगदी तुम्हाला टेन्शन वाटत असेल, केशवनगर मुंडवा पुढे इथे यायचं आहे आणि शॉपमध्ये येऊन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. पण एकच विनंती करेल की शॉपमध्ये तुम्हाला येऊन जर खरेदी करायची आहे तर कसं आहे, तुम्ही लांबून येणार किंवा कुठून येणार, तर ज्या कोणत्या ताई येतात बघा, त्यांचं कसं आहे की त्यांचं जर का थोडी खरेदी जास्ती असते, त्यांना भरपूर गोष्टी घ्यायच्या असतात, तेव्हा मग तुम्हाला ते परवडू शकतं. आणि तुमच्या परवडण्यानुसार, नाहीतर तुम्हाला 1-2 गोष्ट मागवायची तुम्ही कुरिअरने मागून घ्या, अशा पद्धतीने होऊ शकतं. ठीक आहे, तर चला सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. सगळ्यांनी ज्या ताईंनी पेशन्स ठेवला आणि माझ्या रिप्लायची वाट बघितली, कारण मी स्टेटसलाही ठेवलं होतं, त्यामुळे त्यांचे खूप धन्यवाद. आता पुढच्या व्हिडिओची वाट बघा. खूप अप्रतिम गुढीपाडव्यासाठी, तुमच्या स्वतःसाठी, आरोग्यासाठी, धनधान्य वृद्धीसाठी खूप सुंदर अशा गोष्टी महत्त्वाच्या आणलेल्या आहेत, त्या बघायला विसरायचं नाही. त्यामुळे इथे दिलेला सबस्क्राईबचं जे बटन आहे ते क्लिक करून घ्या, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भरपूर कमेंट्स श्री स्वामी समर्थ नामाच्या आल्या पाहिजे, कारण स्वामी आहेत म्हणून आपण आहोत आणि त्यामुळेच सगळ्या गोष्टी पुढे चालत आहेत. त्यामुळे चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.